1098चा जागर 112चा संदेश आजेगावात विद्यार्थिनींची जनजागृती रॅली बाल सुरक्षेसाठी पोलीस पाटील संगीता नालिंदे यांचा पुढाकार। बाल सुरक्षा आणि महिला सुरक्षेबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींच्या सहभागातून जनजागृती रॅली काढण्यात आली। पोलीस पाटील संगीता गजानन नालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून बाल हक्क चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि आपत्कालीन सेवा 112 विषयी नागरिकांना महत्त्वाचा संदेश देण्यात आला। सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत बाल सुरक्षा व महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी पोलीस पाटील संगीता गजानन नालिंदे यांनी विद्यार्थिनींना बाल सुरक्षा, सायबर जागरूकता, महिला संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आपले मूल सुरक्षित, आपले भविष्य सुरक्षित हा संदेश देत त्यांनी विद्यार्थिनींना अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, कोणत्याही प्रकारचा छळ, अत्याचार किंवा संशयास्पद घटना घडल्यास ती लपवून न ठेवता त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले। तसेच चाइल्ड हेल्पलाईन 1098 ही मुलांसाठी गोपनीय व विनामूल्य सेवा असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचं महत्त्वही त्यांनी पटवून दिले। यानंतर विद्यार्थिनींच्या हस्ते जनजागृतीचे फलक व पत्रके घेऊन आजेगावातून जनजागृती रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान बाल सुरक्षा, महिला सन्मान, बाल हक्क आणि आपत्कालीन हेल्पलाईन विषयी संदेश देत नागरिकांनी जागरूक करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींसह ग्रामस्थांमध्ये ही बाल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली। समाजातील प्रत्येक नागरिकांना बालकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून कोणतीही संशयास्पद घटना तात्काळ संबंधित यंत्रणेला कळवावी असा संदेश या जनजागृती अभियानातून देण्यात आला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, आजेगावकर।